नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरातील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात, दिमाखात आणि भक्तिभावानं साजरी करण्यात आली. शहरभर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले. सकाळी सीबीएस येथील महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर हिमागौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे आणि आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी पोलीस महानिरीक्षक बाळासाहेब पाटील, मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले, सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे तसेच मनपा व शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर शिवाजी उद्यान येथील अर्धाकृती पुतळ्यासही मान्यवरांनी अभिवादन केले. शहर अभियंता संजय अग्रवाल, विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. राजीव गांधी भवन मुख्यालयात झालेल्या मुख्य कार्यक्रमात प्रारंभी राज्यगीत गाऊन महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना महापौर आहेर आरके म्हणाल्या, महाराजांचे विचार आणि कार्यपद्धती ही सुशासनाची प्रेरणादायी दिशा आहे. त्यांच्या कार्यातून संघटन, शिस्त आणि राष्ट्रभक्तीची भावना बळकट होते. उपमहापौर विलास शिंदे यांनी महाराजांच्या युद्धनीती, स्त्री सन्मानाचे कठोर धोरण तसेच लोकाभिमुख राज्यकारभाराचा विशेष उल्लेख करून आजच्या पिढीने त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. महाराजांनी उभारलेले हिंदवी स्वराज्य हे न्यायनिष्ठ आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचे आदर्श उदाहरण मानले जाते. गनिमी काव्याची प्रभावी युद्धनीती, सुसंघटित आरमार उभारणी, किल्ल्यांची साखळी निर्माण करून संरक्षण व्यवस्था मजबूत करणे, महसूल व न्याय व्यवस्थेतील सुधारणा आणि स्त्रियांच्या सन्मानाचे कठोर धोरण ही त्यांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये होती. शेतकरी व सामान्य जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे स्वराज्य ही जनतेच्या विश्वासाची प्रतिज्ञा ठरली. या सोहळ्यास नगरसेविका मयुरी अंकुश पवार, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, सुवर्णा दखने, शिक्षण अधिकारी डॉक्टर मीता चौधरी, अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंता संजय आडेसरा, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आस्थापना विभागातील वामन पवार यांनी सादर केलेल्या शिवगर्जनाने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. या जयंतीनिमित्त शहरात धैर्य, शिस्त, सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी छत्रपतींना कृतज्ञ अभिवादन करत त्यांच्या आदर्शांनुसार कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.